अखेर सिंधुदुर्गातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांचे आंदोलन मागे राजू शेट्टी आणि वैभव नाईक यांच्या नेतृत्वात चालू होतं शेतकऱ्यांचं आंदोलन। मुंबई महापालिका प्रशासनाविरोधात भाजप नगरसेवक आक्रमक। राज्य सरकारकडून आकांक्षी शौचालयाच्या स्थगितीचे निर्देश। प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात तिन्ही भाजप नगरसेवकांचं आंदोलन। सातारा प्रकरणात ठोस कारवाई केली नाही तर आम्ही राजीनामा देऊ, शिवसेनेतील सर्व आमदार मंत्र्यांनी मांडली भूमिका। सांगलीत शिवसेनेकडून भाजपचा निषेध। साताऱ्यातील धक्काबुक्की प्रकरणावरून निषेध। कोणत्याही स्तराला जाऊन सत्ता घ्यायची भाजपचा एक कलमी धंदा। रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध। अखेर शिवसेनेला रायगड जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा। शिवसेनेला 2 सभापती पद तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 सभापती पद। मंत्री मार खात असतील तर सर्वसामान्यांचं काय? आता हे वाघ कुठे गेले? नुसता मार खात आहेत। मार खाण्यापेक्षा सत्तेला लाथ मारा, परभणी शिवसेनेला डिवचलंय। सोलापूर पालिकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 2026-27 महापालिकेच्या नियोजनानुसार 23 ते 29 मार्च या कालावधीत विभागनीय अंदाजपत्रकावर चर्चा आयोजित। खरात प्रकरणी राज ठाकरेंची सोशल मीडियावर प्रतिक्रिया। सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा, राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावा, राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी आहे। ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर। पालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे सादर केला आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। शिंदेंच्या भेटीनंतर बावनकुळे फडणवीसांच्या भेटीला महायुतीमधील वाद मिटवण्याचा बावनकुळेंचा प्रयत्न आहे। मनसेच्या पक्ष आणि संघटना बांधणीसाठी राज ठाकरेंचा महत्त्वाचा निर्णय। बैठकीत मनसे संपर्क अध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत। गुढीपाडवा मिळाल्यानंतर मनसेची पक्ष बांधणीची बैठक पार। संपर्क अध्यक्षांसोबत जिल्ह्यांमध्ये टीम नेमण्यात येईल। संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नेक्स्टला उदंड प्रतिसाद। नितीन सरदेसाई यांचं वक्तव्य। काही वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा सुषमा अंधारे यांचा प्रयत्न असतो। चंद्रपुरात भाजपसोबत शिवसेना सामील झाली तेव्हा त्या कुठे होत्या? खासदार प्रतिभा धानोरकरांचा हल्लाबोल। सभापतींनी कार्यकर्त्यांमध्ये निर्णय घोषित करणे योग्य नाही। पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन एकतर्फी बाजू ऐकून केलं जाऊ नये। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचं राज्यपाल, मुख्यमंत्री, लोकसेवा आयोग आणि पार्लमेंट सेक्रेटरी यांना निवेदन आहे। साताऱ्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही। पोलीस कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतायत। योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही साताऱ्यात रस्त्यावर उतरू, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा इशारा आहे। सभापती राम शिंदेंनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलंबन प्रकरणावर मुख्यमंत्री आणि सभापतींमध्ये चर्चा। महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होतंय, ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देतंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावा, राज ठाकरेंची पोस्टच्या माध्यमातून मागणी आहे। भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा। सातारा जिल्हा परिषद विषयावर कोणतीही तडजोड नाही, मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका आहे। सातारा जिल्हा परिषदेतील वाद प्रकरणी शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सातारा पोलीस अधीक्षक निलंबन प्रकरणी चर्चा झाल्याची शक्यता। राज्याच्या राजकारणाची पातळी घसरली। मंत्र्यांना मार खावा लागतो। पोलीस कुणाच्या इशाऱ्यावर गुंडगिरी करत होते? वडेट्टीवारांची देसाईंच्या धक्काबुक्की प्रकरणावरून सरकारवर टीका आहे। मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंचे केंद्राला पत्र। राज्यातील यांत्रिक बोटी असलेल्या मच्छीमारांना किरकोळ दरात डिझेल पुरवठा करा, नितेश राणेंची केंद्र सरकारकडे मागणी आहे। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील वादावर अखेर पडदा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंतांची शिष्टाई फळाला। सभागृहात शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र नको, शिंदे फडणवीसांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना आहेत। पालघर, ठाणे, रायगड भागात अवैध खाणी बंद होणार, जिल्हाधिकारी यांची चौकशी करून कारवाई करतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। पोलिसांना निलंबित करण्याचा नीलम गोरेंना अधिकार नाही, ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांची भूमिका आहे। पोलिसांच्या चौकशीचे आदेश सभापती म्हणून त्या देऊ शकतात, मात्र निलंबित करू शकत नाहीत, असीम सरोदेंची भूमिका आहे। पुण्यातील बालगंधर्व चौकात अशोक खरात विरोधात आंदोलन। अशोक खरातचे हात छाटणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस। पुण्यातील गनिमी कावा येवा संघटनेकडून बक्षीस जाहीर। पुणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रवेश बंदी आहे। महापौर मंजुषा नागपूर यांचा अजब फतवा आहे। ना विधिमंडळात ठोस उपस्थिती, ना एखाद्या विषयावर लक्षात राहील असं भाषण, इतकीच उद्धव ठाकरेंची 6 वर्षाची विधिमंडळ कारकीर्द आहे, केशव उपाध्यायांचं ट्विट करत टोला आहे। मुंबईच्या 3 बड्या IAS अधिकाऱ्यांची राज्याबाहेर बदली। IAS अधिकारी लक्ष्मी गौतम, जयकुमार आणि आरती सिंग यांची संवेदनशील राज्यांमध्ये बदली आहे।
यवतमाळच्या मांडेगाव टोल नाक्यावर महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन. टोल बंद करण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक. शेकडो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. दत्ताजी मेघे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्राची मोठी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली ट्विट करत श्रद्धांजली. पुणे मनपात स्वीकृत नगरसेवकांसाठी पुन्हा प्रक्रिया होणार. 2 स्वीकृत नगरसेवकांसाठी करावी लागणार प्रक्रिया. भाजपच्या 2 स्वीकृत नगरसेवकांचे कागदपत्र अपूर्ण. धोकादायक चेंबरची काम वेळेत पूर्ण करा. पुणे पालिका आयुक्तांचा प्रशासनाला आदेश आहे. छत्रपती संभाजीनगर पालिकेत निकटवर्ती यांच्या नोकरीसाठी नगरसेवकांच्या शिफारशी. प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण. छत्रपती संभाजीनगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प अंतिम टप्प्यात. अर्थसंकल्प 3200 कोटींवर जाण्याची शक्यता. राहुरी मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी. ठाकरेंच्या सेनेचे माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. शरद पवारांकडून मविया आमदारांसोबत डिनर डिप्लोमसीचं आयोजन. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आभार प्रकट करण्यासाठी आयोजन. वाय.व्ही. चव्हाण सेंटरमध्ये डिनर डिप्लोमसीचं आयोजन. उद्धव ठाकरेंसह 9 सदस्यांना आज निरोप. 13 मे रोजी आमदारकीची मुदत संपणार. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदेंचा निरोप समारंभ. संजय राऊतांचा अनलाइकली पॅराडाईज पुस्तकाचा आज दिल्लीत प्रकाशन. अनेक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. डेरेक ओब्रायन, जया बच्चनसह अरविंद केजरीवाल राहणार उपस्थित. नाशिकमध्ये बोंधू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग. एसआयटीकडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू. विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे. नाशिकमधील खरात फाईल्स ही एप्स्टीन फाईल आहे. मनसे बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य. नाशिकसारखी घटना अंधश्रद्धेवाढीला खतपाणी घालणारी आहे. खरात प्रकरणावर राज ठाकरेंचं भाष्य. बंधूबाबा ओशोन जल तयार करायचा. ओशोन जल घेण्यासाठी काही जण तिथे जायचे. खरातवर कारवाई होऊ नये म्हणून 3 अधिकारी मदत करत होते. विजय वडेट्टीवार यांचा हल्ला बोल आहे. माझ्या भावाची हत्या बंधूबाबा अशोक खरातने केली आहे. नाशिकच्या गवळाणे गावातील शेतकरी विलास जाधव यांचा धक्कादायक आरोप. नाशिकमध्ये बोंधू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग. खरातचा पीए रमेश हिंगे फरार. एसआयटीकडून शोध मोहीम सुरू. हिंगे खरातचा अत्यंत निकटवर्ती असल्याची माहिती आहे. अशोक खरातने 7 महिन्यांच्या गर्भवतीवर जबरदस्ती केली आहे. खरातला कोणतीही शिक्षा दिली तरी ती कमीच आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांचं वक्तव्य आहे. अशोक खरात प्रकरणी अनेक लोकांचे संबंध. सरकार त्यांना पाठीशी घालणार असल्याची शक्यता आहे. भास्कर जाधव यांचं वक्तव्य. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना 6 आरोपी करा. सोलापुरातील काँग्रेस महिला आघाडीची मागणी आहे. खरात कुटुंबासोबत परदेशात मौजमजा करतानाचे दृश्य समोर. खरातने तब्बल 150 परदेश दौरा केल्याची माहिती समोर. दक्षिण कोरियातील खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. अशोक खरात प्रकरणाची अधिवेशनात चर्चा करावी. या प्रकरणातील धागेदोरे काही लोकांपर्यंत पोहोचतायत का, त्यासाठी सखोल चौकशी अधिवेशनामार्फत लावावी. रोहिणी खडसेंची मागणी आहे. अशोक खरात प्रकरणाचे यवतमाळमध्ये संतप्त पडसाद. खरात प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी शेतकरी चळवळीतील महिलांचे थाळीनाद आंदोलन आहे. नाशिकमध्ये बोंधू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग. काल गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी. आज पुन्हा एसआयटी समोर अशोक खरातची चौकशी होणार. आरएसएसची भूमिका पोवाबाजीला प्रोत्साहन देणारी. भाजपने असंख्य पोवा राजकारणात आणले. खासदार संजय राऊतांची भाजपसह आरएसएसवर टीका आहे. बोंधू अशोक खरात प्रकरण. रुपाली चाकणकरांची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता. खरातचा ऑफिस बॉयवर गुन्हा दाखल केलेल्या महिलेची चौकशी करू नका म्हणून रुपाली चाकणकरांनी टाकला होता दबाव. रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम. पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता. पक्षश्रेष्ठी चाकणकरांचा राजीनामा घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बोंधू अशोक खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या ट्रस्टची ही चौकशी होणार अशी सूत्रांची माहिती आहे. खरातच्या अटकेनंतर विश्वस्त मंडळाचा फलक गायब. खरातसारखे बोंधूबाबा रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याची गरज आहे. आमदार संग्राम जगताप यांच्याकडून मत व्यक्त. नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग. ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी. एसआयटी आणि नाशिक पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू. पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक. युद्धजन्य स्थितीचा संपूर्ण जगावर परिणाम. पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती. युद्धाचा फटका बसलेल्या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध. कच्च्या तेलाचा पुरवठा याच देशांमधून होतो. पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती. आखाती युद्धावर मोदींची चिंता व्यक्त. 3 आठवड्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू. भारतीयांची सुरक्षा आमचं प्राधान्य. युद्धामुळे राष्ट्रीय सुरक्षेसमोर मोठं आव्हान. पंतप्रधान मोदींकडून चिंता व्यक्त.
भारतात मोठ्या प्रमाणात येणारं तेल इंधन होर्मुझमधून येतं. आताच्या स्थितीत होर्मुझमधून वाहतूक आव्हानात्मक आहे. पंतप्रधान मोदींची माहिती. 1 कोटी भारतीय पश्चिम आशियातील देशात राहतात. अडकलेल्या भारतीयांना मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत इराणमधून 1000पेक्षा जास्त भारतीय परतलेत. पंतप्रधान मोदींची माहिती आहे. भारताची एकजूट इतर देशांना दिसली पाहिजे. सरकार संवेदनशील, सतर्क आणि तत्पर आहे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. गॅस तेलाच्या पुरवठ्यावर सरकारचं लक्ष. भारत गरजेच्या 60% एलपीजी आयात करतो. एलपीजी 27 देशातून भारत आयात करतो. पंतप्रधान मोदींचं विधान. पश्चिम आशियातील काही नेत्यांशी मी चर्चा केली आहे. देशात इंधन तुटवडा होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गॅस तेलाचा पुरवठा शक्य तिथून सुरू ठेवणार. पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती. केंद्राने राज्यांना 15,000 ईव्ही बसेस दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींची माहिती. भारताकडे पर्यायी खाद्य भांडार उपलब्ध. शेतकऱ्यांना 22 लाखांपेक्षा सोलार पंप. जागतिक ऊर्जेची गरज पूर्ण करणारा पश्चिम आशिया मुख्य स्रोत. पंतप्रधान मोदींचं लोकसभेत वक्तव्य. सफाई कर्मचाऱ्यांसाठी आमदार हेमंत रासनेंची विधान परिषदेत लक्षवेधी. सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी योजना तयार करणार का? आपण युद्ध पातळीवर पॉलिसी तयार करत आहोत. माधुरी मिसाळ यांचं उत्तर आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेना आमदारांचं आंदोलन. सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी आहे. सातारा एसपींविरोधात घोषणाबाजी देण्यात आली आहे. विधान परिषदेत सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद. मंत्री शंभूराज देसाईंचा सातारा पोलीस प्रशासनावर हस्तक्षेप आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. महेश शिंदेंच्या पत्नी भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. पोलिसांची आमच्यासोबत झटापट. धक्काबुक्की झाल्यानं मला ही जखम झाली. मंत्री शंभूराज देसाई यांची साताऱ्यात झालेल्या धक्काबुक्कीवर प्रतिक्रिया. सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा. जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही द्या. या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं. नीलम गोऱ्हेंचं विधान परिषदेत आदेश आहे. आदेश देण्याआधी उपसभापतींनी वस्तुस्थितीची माहिती घ्यावी. चालू निवडणूक असताना 3 ते 4 हजार लोक उपस्थित होते. चुकीचं असेल तर पोलिसांवर कारवाई करा. जयकुमार गोरे यांचा आदेश आहे. अमोल मिटकरींची 13 मेला विधान परिषदेची टर्म संपणार. निरोप समारंभाच्या दिवशी अजितदादांची प्रतिमा घेऊन अमोल मिटकरी विधान परिषदेत. साताऱ्यातील घटना महाराष्ट्राला न शोभणारी घटना. आपण लोकशाही संपवायला बसलो आहे का? अर्जुन खोतकर यांच्याकडून सवाल उपस्थित. विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा निरोप समारंभ. निरोप समारंभात दादा उपस्थित नाहीत. अजितदादांच्या आठवणीत अमोल मिटकरी भाऊक. कोल्हापुरात लालबावटा बांधकाम संघटनेच्या कामगार कार्यालयावर आक्रोश मोर्चा. प्रलंबित मागण्यांसाठी लालबावटा आक्रमक. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली आहे. नागपुरात संघ मुख्यालयावर वंचित काँग्रेसचा संयुक्त मोर्चा. एप्स्टीन फाईल प्रकरणी वंचित काँग्रेस आक्रमक. प्रकाश आंबेडकर, हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात मोर्चा. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा मुलगा निरंजन नाईक यवतमाळच्या पुसद दौऱ्यावर. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत विकासाचा आढावा घेतलाय. मुंबई पालिका क्षेत्रातील सफाई कामगारांसाठी हक्कांची घरं मिळणार. श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत मिळणार घरं. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात भूकंप. सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळले तर निफ्टीमध्येही मोठी घसरण. एसटी ताफ्यात 3000 अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ एसटी बसचे लोकार्पण. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबईला पुराचा धोका वाढला. 130 नवीन फ्लडिंग पॉईंट. 561 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका यंदाही काय. ठिकठिकाणी पाणी उपसा यंत्रणा पालिका उभारणार. सांगलीत शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासह विविध मागण्या आहेत. वसई-विरार शहरात भूमाफियांचा सुळसुळाट. भूमाफियांना काही पोलीस आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याचा आरोप आहे. शेतकरी आणि जमीनधारकांमध्ये भीतीचं वातावरण. सोनं चांदीच्या दरात घसरण. सोन्याचा भाव 1,36,000 रुपयांवर तर चांदीचा भाव 2,10,000 रुपयांवर. यवतमाळच्या राळेगावमध्ये वीर भगतसिंग संघटनेकडून शहीद दिन साजरा. यावेळी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन. बीडमध्ये माजी सैनिक हल्ला प्रकरण. पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला माजी सैनिक संघटनेचा मोर्चा. आरोपींच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. सातारा अपहरण आणि हत्या प्रकरणात राजकीय कटकारस्थानांचा आरोप. पुढील तपास आणि संभाव्य न्यायालयीन चौकशीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. कराडमध्ये रेशन दुकानावर अधिक पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोर्चा. पुरोगामी संघर्ष परिषदेचा जन आक्रोश मोर्चा. अधिक पाटील यांचं लायसन्स रद्द करण्याची मागणी. जालना पालिकेची कर थकबाकीदारांविरोधात आक्रमक पावले. कर न भरणाऱ्या 1700 मालमत्ता धारकांना नोटीस बजावली आहे.
कोकणवासियांसाठी मनसे मैदानात दादर गोरखपूर ट्रेन सुरू करण्याविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा. मनसे नेते पदाधिकारी रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन जाब विचारणार. मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासनाकडून जमीन अधिग्रहण प्रक्रिया. आज मनमाडच्या गर्डशॉप भागात जमिनीचे मोजमाप सुरू. अजिंठा वनपरिक्षेत्रात अनेक महिन्यांपासून विनापरवाना अवैध वृक्षतोडीचे सत्र सुरूच. अनेकदा तक्रार देऊनही वनविभागाचा कानाडोळा. पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी. बीडमध्ये साठवण प्रकल्पातील पाणी अधिकारी सोडत नसल्याने शेतकरी आक्रमक. जलसंपदा कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. डबल महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगिरीने घेतले दगडूशेठ गणपतीचं दर्शन. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला. वाढत्या उन्हामुळे ऊसाच्या रसाला मोठी मागणी. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांचे ऊसाच्या रसाला प्राधान्य. मुंबई पालिकेसमोर धनगर आरक्षण प्रश्नी आंदोलन. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण मिळावं यासाठी उपोषण आहे. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न आहे. धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीला मखमली पंख्यानं वारा घालण्याच्या परंपरेला सुरुवात. मृग नक्षत्रातील पावसाळा सुरू होईपर्यंत ही सेवा चालणार. मीराबाईंदर मेट्रोला अखेर हिरवा कंदील. एप्रिलमध्ये लोकार्पणाचा मार्ग मोकळा. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची घोषणा करणार. मावळमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रम. सह्याद्री देवराई संस्थेच्या पुढाकारातून सयाजी शिंदे आणि सुनील शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण पाठ. यवतमाळच्या दिग्रस शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर. कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका निर्माण. त्रस्त नागरिकांमध्ये संतापाची लाट. प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. जालन्यात शहागड इथं महाराजस्व समाधान शिबिर पार. अतिशय गरजू 100 ते 150 दिव्यांग बांधवांना प्राधान्य देऊन लाभ. पुण्याजवळ शिंदे वस्तीत मोठा कॅनल फुटलाय. खडकवासला धरणावरून दौंडकडे जाणारा कॅनल फुटलाय तर मगरपट्टा सिटी परिसरात पाणीच पाणी झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 593 गावांमध्ये पाणी टंचाईचा अंदाज. जिल्हा परिषदेकडून 35 कोटी 63 लाख रुपयांचा आपत्कालीन आराखडा तयार. पटसंख्येच्या कारणावरून राज्यातील सुमारे 18,000हून अधिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर. एआयएसएफच्या पालकमंत्री पंकज भोयर यांनी दाखवले काळे झेंडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.